हॅलो गाईज, आम्ही आलेलो आहे गणपतीपुळेला आणि गणपतीपुळे द्यायला किती छान आहे बघा. तिथे मंदिर जाण्यासाठी एंट्री आहे. तिथे लाईनमध्ये उभं राहिलेलं होतं. मस्त असं मंदिर आहे. गणपतीपुळेमध्ये फर्स्ट टाईम मी केलेली. छान आहे मंदिर, खूप गर्दी होती. आतमध्ये एंट्री करायचं ठिकाण आहे हे बाजूचं ठिकाण आहे. गणपती मंदिराच्या बाजूला इकडे बाजू साईडला इथे लाईन असते. इथून आतमध्ये पहिले एंट्री आहे. इथे मोबाईल काय अलाउड नव्हतं आतमध्ये. मी डायरेक्ट बाहेरचं कॅप्चर केलेलं आहे. ते आम्ही समुद्रावर आलेलो आहे गणपतीपुळेच्या इथे. खूप छान असं समुद्र आहे. इकडे कोंबडे वगैरे रायडिंग सर्व काही असतं. संध्याकाळी आम्हाला पोचायला 4-5 वाजले गणपतीपुळेला. खूप सुंदर आहे. मस्त असं जागा आहे गणपतीपुळेमध्ये वातावरण. आम्ही 4-5 जण आहे. खूप छान वातावरण आहे. मस्त असं सूर्य आलेला आहे आपल्यावरती. सगळं मस्त नजारा आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. किती छान नजारा पाहू शकता तुम्ही. झाडे वगैरे नारळाची ती वाळू आहे. खूप छान वाळू आहे. वाळूमध्ये समुद्रामध्ये मी खूप काही एन्जॉय केलं. सर्वजण खूप काही गर्दी होती. सुट्टी असल्यामुळे सर्व लोकांची ते गर्दी आहे भयंकर. जाण्यासाठी येण्यासाठी सर्व लोक गर्दी आहे. खूप अशी नारळाची झाडे आहेत. हे जाताना मंदिराचा सीन घेतलेला आहे बाहेरचा घरी जायच्या वेळेला. नंतर आम्ही काही शूट करू शकले नाही. नंतर डायरेक्ट आम्ही नाणीच या ठिकाणी थांबलो होतो. तिथे गेलेलो. तिथे पायऱ्या उतरत आहे. तिथं नाणेजमध्ये मंदिर आहे. गजानन महाराजांच्या पादुका आहेत. खूप छान पादुका आहे. खूप छान मंदिर आहे. मस्त असं मंदिर आहे. मला खूप काही शूट करायला भेटलं नाही. मला जमेल तेवढं मी शूट केलेलं आहे. इथं बॅक साईडचा नजारा आहे हा मंदिराचा. छान असं मंदिर आहे. इकडे समोरचा नजारा आहे मंदिराचा. मी मंदिरामधले कॅप्शन केलं आहे, दिसत नाही तुम्हाला. संध्याकाळची खूप वेळ झाली होती. 9:30-10 वाजले होते. तेव्हा मी शूट केलेलं आहे. असं मंदिर आहे बघा. खूप छान मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये शूट करून देत नव्हते.